आवाज येतोय ना मित्रांनो? आवाज येतोय ना? झोपलावलाय ना अजिबात? आणि झोपायचं पण नाही. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आज हा मुंबई रंगमंचावरचा गेल्या 6 तारखेला शाहिरांचा आणि माझा पहिला कार्यक्रम जो ओपनचा शो होता तो पवईमध्ये झालेला आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या हॉलचा हा पहिला शो होतोय, तुम्हा सर्वांच्या साक्षीला होतोय. आणि हा शो मित्रांनो हाऊसफुल झालाय. एकदा जोरदार टाळ्या आपण जाऊ दे. हा शुभारंभ आहे आजचा. आणि म्हणून या ठिकाणी कोरसचे जरा माहिती एकदा परत चेक करा. त्यांचे आवाज वाढवा. हॅलो 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 करायची ना सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. तर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी नागोरे बोला शाहिरांना विनंती करतो की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचं. तिच्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, ती ऐकते आपलं सर्व काही. हो ती ऐकते आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची माझी येणामाई. अहो ती डोंगराची माझी येणामाई. कोणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येणामाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. आणि म्हणून हे माझ्या माय बापा, हे रसिक राजा, आणि ही छोटीशी विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे का तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून. तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून. ही सेवा करण्यास तुझ्या पायी. हो ही सेवा आज करण्या तुझ्या पायी. हे रसिका तूच बाप रसिका तूच बाप आई. अरे किती वरलो मी तुझी नवलाई. हे रसिका तूच बाप आई. किती वरलो तुझी नवलाई.
समस्त कलेचा स्वामी, सुख करता दुःख हरता, या विश्वाचा पालन करता, श्री बाप्पा गजाननाला त्रिवार वंदन करून, नटराजाला नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज, बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी, जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजेशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून, धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा करून, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन करून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून, मराठी अस्मितेचा मानविंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा राहण्यावास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून, या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री कोंडवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कला कला क्रीडा शैक्षणिक यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाच मंडळ, मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो सांगायला खूप अभिमान वाटतोय, एक आनंदाची गोष्ट आहे की आजची जी सेवा आहे मित्रांनो, ही सेवा कोंडवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कला पथक कला क्रीडा व शैक्षणिक माझ्याच तालुक्यातील गाव आहे, खडीपाट्यातलं आमचं गाव आहे. आणि सार्थ अभिमान एकाच गोष्टीचा आहे की माझ्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा असे उपक्रम राबवणारी गावं अजून देखील तागाय जिवंत आहेत मित्रांनो. त्यासाठी ही नुसती मित्रांनो ही बोलायची गोष्ट नाही, पण आज या माझ्या मंडळाचं कौतुक एवढ्यासाठीच करतोय की मुंबई रंगमंचावरचा आज योगायोगानं हा पहिला कार्यक्रम आहे मित्रांनो. आणि तो पहिला कार्यक्रम आपण सर्व रसिक माय बापांनी या माझ्या मंडळावरती विश्वास ठेवून, आम्हा दोन्ही शाहिरांवरती विश्वास ठेवून हा कार्यक्रम हाऊसफुल करून दाखवला, त्याबद्दल आपले मोठे आभार मानतो या ठिकाणी. आणि म्हणून मित्रांनो आज या कार्यक्रमाचे यजमान तसंच या मंडळाचे पदाधिकारी कोंडवाडी हनुमान मंडळ या मंडळाचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष सन्माननीय सूर्यजी नाचरे माऊली, या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय जनार्दनजी चिलकटे माऊली, या मंडळाचे सचिव मंगेशजी हरावडे माऊली, तसेच जय बजरंगबली कला पथक या कला पथकाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी चिलकटे माऊली, ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय दत्तारामजी हरावडे माऊली. आणि मित्रांनो या कार्यक्रमासाठी ज्यांचा मला पहिला फोन आला, अगदी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचा भले कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती नसते पण एखादा फोन मात्र असतो, एखादा मेसेज असतो, ते याच मंडळातील एक सदस्य माझे बंधू अमोलदादा चिलकटे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या या कोंडवाडीतील सर्व आजच्या कार्यक्रमासाठी या मंडळातील पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर माझा महिला वर्ग असेल या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजची सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे घेऊन जातोय की माझे सोबती माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत माझे बंधू विशालदादा सुतार, ज्याची ढोलकी आपण मित्रांनो वारंवार ऐकत असाल. प्रत्येक मराठी चॅनल मध्ये रियालिटी शोला त्यांची ढोलकी वाजते, ते माझे बंधू आज मला ढोलकीला साथ देतात. त्याचप्रमाणे बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे, कीबोर्डला मला साथ करतायत. यावर्षी सुद्धा माझ्या सबंध कोकणवासियांसाठी ज्यांचा गण अगदी काहीतरी नवीन पर्वणी घेऊन येईल असे माझे बंधू पंकजदादा काताळे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय नेहमीप्रमाणे माझा भाऊ प्रणव काताळे. त्याचप्रमाणे मित्रांनो हा आवाज बसवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील आपल्याच दापोली तालुक्यातील अशोक गावचे सुपुत्र माझे बंधू राजूदादा फड्याळ, आमचा आदित्य असेल आणि सर्व आमची मंडळी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी माझी शिष्य मंडळी, चाहता वर्ग, मित्र परिवार बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ मिळते माझे शिष्य अनिकेतजी पाष्टे, वेदांची जाधव, दीपकजी नाचरे, माझे बंधू प्रथमेश सावंत, अमोलदादा बाईत, प्रथमेशदादा कनेरे, त्याप्रमाणे शाहीर आदित्यजी खांडेकर,
बँजोवादक कीबोर्ड प्लेअर करतात संदेश घाणेकर, त्याचप्रमाणे आमचे कोकणातील युट्यूबर्स या ठिकाणी बरेचसे कॅमेरे लागलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी माझे बंधू शंकरदादा कळंबटे हे ना, मला आवडतं तोच माझा हिरो, बाकी तुझ्या समोर सारे शिराणी करणार तुलाच मी हिरो. विकास शेट लांबरे उजवीकडे उजव्या बाजूला बसते, डावीकडे बसला असं दिशा चुकली असते म्हणून सांगतोय. आणि म्हणून प्रतिस्पर्धी शाहिरी शब्दांचा जादूगार म्हणून त्यांचे संबंध कोकणामध्ये ओळख आहे असे माझे प्रतिस्पर्धी शाहिरी सन्माननीय विकासजी लांबुरे माऊली, त्याचप्रमाणे त्यांचे संपूर्ण संगीतकार, त्यांचा सर्व संच, त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. मुंबई रंगमंच म्हटला की एक वेळ माणसाला किंमत कमी पण वेळेला महत्व मात्र जास्त आहे. आणि म्हणून मित्रांनो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. तुमचा पैसा आणि पैसा वसूल करणार यात काय वाद नाही. आणि पुन्हा एकदा या नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, आदरणीय विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन प्रतिमेची सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज प्रत्येक शाहिराला, प्रत्येक कलाकाराला जे मोठं करताय, ज्याला नावारूपाला आणतात, त्याचे खरे साक्षीदार मित्रांनो तुम्ही आहात. आणि म्हणून आज या जगसागरामध्ये सोडलेल्या ह्या छोट्याशा दोन नौका, एक नौका आहे कलकीची, दुसरी नौका आहे दोऱ्याची. आणि म्हणून या नौकेला तीरापर्यंत पोहोचवणं माय बापा आणि तुझंच काम आहे. आणि म्हणून आज या रंगमंचावरती तुमची सेवा करत असताना या शाहिरांना नावारूपाला आणत असेल राजा तू, या शाहिरांना मोठा केलंस तू. आणि म्हणून मी 33 कोटी देव सर्वांनीच पाहिले, 33 कोटी देव सर्वांना माहिती आहेत, पण माणसातला देव ज्याने ओळखला तो खरा माणूस. आणि म्हणून माय बापा अरे हा माझा देव मी आज तुझ्यात पाहिलाय म्हणून स्तवन तुमच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय रक्षासह. रसिक माय बापाचा आहे शिरावरती हात, म्हणून या सभारणाला मिळते आज तुमच्या प्रेमाची साथ. की असे अनमोल आहे रसिका तुझा माझा नाता, मी तर आहे त्या मातीचा दिवा आणि तू तर आहेस त्या दिव्याची वाट.
आणि म्हणून शाहिरांना पण एक सांगणे बोवा, मी वारंवार तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही काय कुणाला इथं वॉचमॅन ठेवलेलं नाही. स्वतः या काय लिहायचंय शाहीर तेवढं लिहून घ्या, जो नको तो नाहीसा करून टाका, पण स्वतः ऐका म्हणतोय काय, स्तवन आपल्या समोर ठेवतोय रसिक राजा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सख्या माझ्या रसिक राजा, अरे सख्या माझ्या तू रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या 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 रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. हा मुजरा घ्यावा मानाचा. दया सागरा तू श्वास करा, दया सागरा तू श्वास करा, कलावंताच्या प्राणाचा. दया सागरा तू श्वास करा, कलावंताच्या प्राणाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. या ज्ञानाचा हा तूच धडा, या ज्ञानाचा हा तूच धडा, गीताच्या आहे मानाचा. या ज्ञानाचा तूच धडा, गीताच्या आहे मानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. मज मिळते रे स्फूर्ती, मुखी है गीत गाताना, तुझी मज मिळते रे स्फूर्ती. हो सुरांच्या स्वर कंठाला, अंतरी येते भरती, अंतरी येते भरती. माय बापा नका विसरू, माय बापा नका विसरू, शाहीर ध्यानाचा. माय बापा नका विसरू, शाहीर आहे ध्यानाचा. माझ्या रसिक
हो सख्या माझ्या रसिक राजा हा मुजरा घ्यावा मानाचा हा मुजरा घ्यावा मानाचा दया सागरा तू श्वास धरा दया सागरा तू श्वास धरा कलावंताच्या प्राणाचा दया सागरा तू श्वास धरा कलावंताच्या प्राणाचा माझा रसिक राजा अमुसरा घ्यावा अरे सख्या माझ्या तू रसी राजा हा मुजरा घ्यावा मानाचा हो श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा आहा या पारितोषिक दिला आहे सन्माननीय ख्यातनाम शक्तीवाले शाहिरा तेजलची पवार मॅडम आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो तर मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगफार बरोबर आहे ना विषय काय आहे मुंबई रंगमंचावरचा मित्रांनो आज हॉलचा हा कार्यक्रम पहिला आहे अजून शाहिरांचे आणि माझे अजून 6 बाकी आहेत त्यातला अजून एखादा कुठेतरी पदर लागेल मित्रांनो निश्चित वादच नाही त्याबद्दल पण विषय कसा आहे मित्रांनो आज परिस्थिती बघता काहीतरी या समाजाचा हा शाहीर काहीतरी देणं लागतो आणि म्हणून गेल्या वर्षीच ठरवलं वाकड्या शिरायचं नाही जो काय आहे तो अगदी 35 मिनिटं झाली टायमिंग कितीचा टायमिंग किती पण पहिली बारी किती वेळाची अजून माझ्याकडे 25 मिनिटं कोंबडा हरवल तेवढ्यात बस झाला काय काळजी करू नका आणि कोंबडा आणलेला आहे मिरगाच्या राखण्याला कोंबडा आणलेला आहे हा ते म्हणतात कोंबडी ओवा अजून सांगतोय मिरगाला कोंबडी कापत लांब शिरगोलीचा कोंबडा कापतात है ना कोंबडी कापत नाही मिरगाला कोंबडाच कापतात आणि देवाच्या राखण्याला असा दाढीवाला बकरा कापतात म्हणून सांगतो हा आता बुवा याचा काय भांडवल करू नका आल्यावर ते म्हणतात कोंबडी कोंबडी कोण कापत कोण पण सांगत बसलेला समाज सांगत मिरगाला कोंबडाच कापतात त्याचं कारण का मिरगाची राखण कोकणामध्ये का दिली जाते परवा शाहिरीने सुंदर विषय लावला होता तर मिरगाची राखण ही प्रामुख्यानं एवढ्यासाठी दिली जाते की माझा कोकणातील संबंध बळीराजा जे काही शेतीची जी शेतीची कामं आहेत त्या शेतीला चांगला बहर येऊ दे
गुराढोरांसाठी चांगलं गवत येऊ देत, गुराढोरांसाठी चांगला चारा येऊ देत, सबंध बागबाडी सुखाची राहू देत, आणि म्हणून त्या देवाला ती दर्गाची राखण दिली जाते प्रामुख्यानं. आणि म्हणून मित्रांनो, विषय आहे गणाचा. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे जोड टिकला पाहिजे. नवरा बायकोचा भांडण कितीही झाला तरी पण सध्या प्रामुख्याने जर मित्रांनो विचार करायला गेला तर असं म्हटलं जातं, बेवड्याच्या बायकोचा कधी घटस्फोट होत नाही. बरोबर आहे ना? बरोबर ना? बरोबर आहे ना? दारू पिणाऱ्या माणसाचा कधीच घटस्फोट होत नाही, पण शिकले सवरलेल्या माणसाचा मात्र वर्षात घटस्फोट होतो. याचं कारण आहे विकृती. विषय काय आहे मित्रांनो? आज ही आदिमाया आहे, हे माझे भगवान शिवशंकर आहेत, हा जोड आहे आणि हा खेळ आहे हा सारीपाटाचा. म्हणून आज त्यांना जास्त दुखवणार पण नाही, आणि जर नवरा चुकून सोडून गेला तर बायको पडेल उघड्या, म्हणून त्यांना जास्त दुखवणार नाही. पण मित्रांनो, मजा मात्र तुमची निश्चित करणार. गाण्याचा विषय आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचा आहे काय? लक्षात ठेवा. की तुझे नाव घेता मुखी आनंदाला येते ही भरती, तूच देतो भक्तजनांच्या जीवनाला गणराय स्फूर्ती. कधी येईल कानावर गणा, अरे तुझी ती गोड आरती, मग सांग दिसेल कधी गणराया तुझी ती गोशिरी मंगल. आणि अमोल दादा, औचित्य काय बघा, योगायोग काय बघा मित्रांनो. 14 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. पाऊस हरवलाय. परवा पण परवाच्या कार्यक्रमात पण सांगितलंय, विश्वाचा विधाता ज्याच्या सत्तेशिवाय, निर्गुण निराकाराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तर पावसाचा थेंब काय पडेल? दुष्काळ पडलाय म्हणतात अवकाळी, माणसाला अवकाळी सुचली म्हणून तो पण माणसाचे चिरवतं. म्हणून विषय काय आहे मित्रांनो, की या विश्वाचा पालन करता विघ्नहर्ता गणपती बाप्पा. आज मित्रांनो योग काय बघा, तारीख आहे 14 जून. आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. विषय काय आहे, भले पाऊस नको येऊ देत, पण माझ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिली की हे 90 दिवस कधी एकदाचे जात आहेत, आणि गावाला एकदा गणपती बाप्पाला जातोय कधी, ही उत्सुकता आहे. विषय आहे, एक हा भक्त गणरायाचा लाडका त्याच्याकडे काय सांगते, बाप्पा अरे तू तर 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस, पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली, कधी एकदाचा गावाला जाईल, कधी एकदा तुझी ती आरती बोलेन, तुझ्यासाठी दुर्व वापेल, कधी आणेन, कधी तुझी ती गोचिरी मूर्ती बघेन. विषय आहे बाप्पा, तळमळीनं हा तुझा भक्त तुला काय सांगतोय, म्हणायचं आहे काय शाहीर, तुमचं की लक्ष असावं मदन म्हणतोय. आणि शाहीर महत्वाचा मुद्दा, वेडी वाकडी असू द्या, तोडकी मोडकी असू द्या, लेखणी आमची स्वतःची आहे. कुणाकडनं 500 रुपये उधार देऊन भाड्यानं आणत नाही, तर आल्यावर म्हणाल ह्याची गाणं आणि त्याचा गाणं, उगाच कुणाला हिथं मोठं करू नका. शाहीर तुम्ही चांगले सुज्ञान आहात, तुम्ही स्वतःला मोठं करा, अजून माझ्या शुभेच्छा आहेत, पण नको त्यांना उगाच मोठं करत बसू नका. आणि शाहीर म्हणून सांगते पुन्हा एकदा, गाळकी तोडकी असू द्या, मोडकी असू द्या, पण माझे स्वतःचे. आज माझे गुरुवर्य विजयजी निकम माझे वडील काही कारणास्तव हजर राहिले नाहीत, पण त्यांना चांगलंच माहितीये पोरगा आपला काही कुठं कमी पडायचा नाही, आणि म्हणून विषय आपल्या गाण्याचा म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतो ऐका, अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस, पण या मनामध्ये आज काय लागले आहे, सांगा हो गणा अहो कुणाचे करू मी पूजन. नाही सामोरी ती मुरमुर गोजिरी, कसे तुझे गाऊ भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन.
आहा सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू हो सांगा हो गणा कुणाचे करू आहा हो रान फुलाची दुर्वा वेलीची कुजबुज झाली महागणी ती शुक्र चांदणी फुलली राणी शुक्र चांदणी फुलली राणी महागणी ती शुक्र चांदणी फुलली राणी आल्या वर्षी तिला भारी पावसाच्या या सरी आल्या वर्षी तिला भारी पावसाच्या या सरी त्रिभुवनी सजली बनी नयनी घालून रंजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी घालण्यावारा मोर पिसारा तुझी वाट पाहती गोड सुरात गान भोकिळा तुझे गीत गाती गोड सुरात गान भोकिळा तुझे गीत गाती गोड सुरात गान भोकिळा तुझे गीत गाती तुझ्या स्वागतासाठी विणले तोरण मी हाती तुझ्या स्वागतासाठी विणले तोरण मी हाती पंचवादीचे दिव्य ज्योतीचे नाव कुणाला निरंजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा
सांगा हो गणा आहो कोणाचे करूनी पूजन. या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे माझा भाऊ चंदन दर्डे याच्या माध्यमातून 200 रुपयाचं नयनात माझ्या तू भरला. बक्षीस दिलेलं आहे सन्माननीय श्री गोंडवाडी हनुमान मंडळ सचिव मंगेश हरावडे माऊली यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार मार्गदर्शन केलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो म्हणून म्हणायचं अरे नयनात माझ्या तू भरला तुझ्या विणा वेळेला सरला कान्हा सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला. अहो कथा आहे अमर या प्रेमाची आणि वेडी राधा मिया घनश्यामाची. धन्यवाद. आणि म्हणून शाहीर फरमाईश आल्या तर अशा गाडीला थांबा द्यायचा नाही. जर मेगा ब्लॉक लागला अर्ध्या तासाचा तर 5 मिनिटात हुडकून टाकायचा. म्हणून आता शाहीर विषय आहे माझ्या गवणीचा गोड विषय. शाहीर तुम्ही म्हणता ना यांना माझा लय त्रास होतो. मला त्रास बिरास तुमचा काय होत नाही. उलट मला तुम्हाला खिजवायला लय मजा येते आहे ना. नवऱ्याला बायकोला डिवचल्याशिवाय भांडणाला मजा येत नाही. पण म्हणून बाबा भांडण आहे प्रेमाचं, भांडण आहे प्रीतीचं, तुमचं आणि माझं. म्हणून घरातला भांडण बुवा 4 भिंतीच्या आतच राहू द्या है ना. नाही तर व्हायची फाटक्या गुडीची वडातान असं व्हायला नको. विषय गातोय गवणीचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की सुरमुरल्याचे छेडून काना मला करतो वेडी माझ्या प्रीतीची कान्हा तुला सांगे लागल का गोडी. नको तुझी काना या राधेला महाल माडी तुझ्या हृदयात या राधेला जास्त नको सांग काना जागा देशील का थोडी. म्हणून काना मी निवडले आणि याला तू निवडलं सुलपणीला. अजरामर प्रेम झालं तुझं आणि माझं. पण मला अरे माझ्या हृदयामध्ये या स्वतःच्या अंतःकरणामध्ये मी स्वतःपेक्षा जास्त स्थान दिलंय तुला. तसंच थोडीशी जागा या राधेला जास्त नको पण प्रीतीची जागा प्रीतीची ती एक सावली यार तुझ्या मनामध्ये राधेची वसव एवढीच तुला राधा काय सांगते. म्हणून म्हणायचं आहे शाहीर लक्ष असावं. म्हणून म्हणतो तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम हो जीवन अपना सारा सनम. असं का बोलायला लागतो. त्यांचा काम सोपा करतो. त्या चालीचा आठवड्यानंतर व्हायचं वनवास म्हणजे माझ्या भागाला भाग द्या त्यांना बरा पडेल. म्हणून म्हणतोय अरे यमुना तिरी हा कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्री हरी वाजवी तो मधुर बासरी. हो यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी
श्रीहरी वाजवी तो मधुर वासरी यमुना तीरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर वासरी श्रीहरी वाजवी तो मधुर वासरी हो ये ना तू घरी माझ्या गिरीधारी साडी राधा तुझी बाबरी श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी तुझी न्यारी साडी राधा तुझी बाबरी श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी यमुना तीरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर वासरी श्रीहरी वाजवी तो मधुर वासरी अंतरीचा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का अंतरीचा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का हो सांगते तुला मी सांगते तुला सांगते तुला माझी प्रीत आहे प्यारी साडी राधा तुझी बाबरी श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी यमुना तीरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर वासरी श्रीहरी वाजवी तो मधुर वासरी हो गेला तू घरी माझ्या गिरीधारी साडी राधा तुझी बाबरी श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी साडी राधा तुझी बाबरी श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी. आणि म्हणून आयोजक फक्त मोजून शेवटचे 5 मिनिटं द्या. 5 मिनिटात बारी या ठिकाणी संपवतो. 5 मिनिटं आहेत ना? आहेत ना? फक्त 5चाच भाग होतो. 5च्या वरती 6वा चढवत पण नाही. काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो, कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. शाहिरांना लेखी स्वरूपात माझा विषय आज काय शाहीर दिला नाही, थोडा घाई गडबडीत राहून गेला असेल तर मान्यमान करून घ्या. पण विषय मात्र शाहीर माझा तोच आहे. समाजाच्या कारणावरती विषय असावा, विषय असं विश्लेषण करतोय. मित्रांनो ऐका की कोणत्या सद्गुरूने चोळी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची तुम्हाला बुवा बाजू दिलेली आहे. तुम्ही म्हणता ना विषय म्हणतात काय भारताच्या बाहेरचा आहे काय? वनवाद जीवाचं. अरे माणूस भारतातला, माणूस महाराष्ट्रातला, माणूस कोकणातला, आणि रोगाला गाव आहे तो बाहेर कशाला जाय? तो कोकणातलाच ना. मग शाहीर तुम्ही जाणकार आहात, तुम्ही जादूगार आहात. जादू आता चालवा, तुमचे शोधा, थोडा डोका चालवा. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय आपल्या समोर ठेवतो. माझी बारी या ठिकाणी संपवतोय. अग लग्नाला मी तयार आहे, हुंडा नको मला, जे काय द्यायचं पोरीला द्या, पण काहीच नको मला. कणकीला फिरवाय ना एक हुंडा द्या, हुंडा द्या, हुंडा द्या. आता आल्यावर फक्त बघा हिरो होंडा द्या, बघा आल्यावर हिरो होंडा द्या. शाहीर भाग द्या, आल्या चाली इसरा. म्हणून तुमचं काम सोपं करतोय ना. मला काय एवढा कोण काम सोपा करून देत नाही. शाहीर पण तुम्हाला आपला देतोय. म्हणून विषय गाते प्रश्नपदाचा म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. बघा प्रश्नपद
अहो सवाल माझा विचारतो आज मी ठासून. शाहीर ठासून नाही पण घासून या म्हणून म्हणतोय. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून. मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून. तोंड वासून वासून वासून. वासून वासून वासून. तोंड वासून वासून वासून. अरे सवाल माझा विचार आज मी घासून. मग उत्तर देण्यासाठी गुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून. तोंड वासून वासून वासून. वासून वासून. दावा करून डाव सर नका घेऊ तुम्ही माघार. तुम्ही माघार नका घेऊ तुम्ही माघार. वाचा ग्रंथाचा सार नाही तर होईल तुमची हार. होईल तुमची हार. होईल तुमची हार. अहो बोलत खोट जनसागर हा जाईल हसून. बोलत खोट जनसागर हा जाईल हसून. तोंड वासून वासून वासून. तोंड वासून वासून वासून. तोंड वासून वासून वासून. तोंड वासून वासून वासून. अरे सवाल माझा विचार अग्नी घासून. मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून. तोंड वासून वासून वासून. आपण तोंड वासून वासून वासून. आणि म्हणून आयोजक काटा अजून 5 मिनिटावर गेलेला नाही पण तरी सुद्धा रात्र थोडी आणि सोंगापार ज्या पद्धतीने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य दिलं. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला निश्चित जेवढी ताकद लावून जेवढा शाहीर तुम्हाला जोर लावताय तुम्ही निश्चित लावा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.